शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आदिवासी तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. डब बजाव आंदोलनातून मागणी. जवळपास 1 महिना होत असताना चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर झालेले आदिवासी तरुण विजय भीमराव भिल यास मारहाण करणाऱ्या हल्लेखोर आरोपींना अद्यापही अटक न करता कोणतीही कारवाई शिंदखेडा व शिरपूर पोलीस अधिकारी करवी झाली नसल्याने भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दीपक आहिरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करण्यात आले. शिंदखेडा पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सदर आदिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना त्वरित निलंबित करा, अशी मागणी भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दीपक आहिरे यांसह पदाधिकारी यांनी केली. यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी 3 दिवसात हल्लेखोर आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि अज्ञात हल्लेखोरावर पुरवणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात येऊन रजिस्टर नंबर 65/1025 नोंदवून दाखल केला आहे. वेळोवेळी निवेदन, तक्रार, मोर्चा, आंदोलन करूनही सदर घटनेला 30 दिवस उलटूनही हल्लेखोर आरोपी पोलीस अधिकारीकडून सापडत नाहीत. म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनला सक्षम कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि त्वरित हल्लेखोर आरोपींना जेरबंद करून आदिवासी तरुणाला न्याय मिळावा. अन्यथा येत्या 8 दिवसात नाशिक येथे पोलीस महानिरीक्षक यांच्या दालनात डब बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अध्यक्ष दीपक आहिरे, आदिवासी वाल्मिक एकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, मूळ फिर्यादी विजय भिल, राजेश मालचे, बापू ठाकरे, सुरेश सोनवणे, भीमराव आखाडे, जयसिंग भिल, सुखराम सोनवणे, श्रीराम मोरे, आनंद मोरे, श्यामा ठाकरे, कालू मोरे, करणसिंग पाडवी, महेंद्र भिल, समाधान मालचे, नानाभाऊ सोनवणे, चंद्रदीप आहिरे, बारकू मालचे, रामभाऊ मालचे आदींसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश खैरा, नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी. महिना पासून आम्ही पाठपुरावा करतोय पोलीस डिपार्टमेंटकडे. 13 मार्चची घटना आहे. गुरुदत्त पेट्रोल पंप चिमठाण्या रस्त्याला आहे, दलवाडा शिवारात. तिथं आदिवासी कर्मचारी हा कामाला होतो. काही समाजकंटकांनी येऊन त्याला मारहाण केली, जबर जखमी केला. आजही पोरगा जखमी आहे, जखमी अवस्थेत आहे. पोलीस डिपार्टमेंटला 14 तारखेला फिर्याद दाखल झालेली आहे. आम्ही पुरवणी जबाब अॅट्रॉसिटीचे 18 तारखेला झाले, 18 मार्चला. आज एप्रिल महिना आहे. आम्ही सतत 2दा SP साहेबकडे जाऊन आलो, पोलीस अधीक्षकाकडे. आम्ही DYSP साहेबांचाही फोन लावून त्याचा तपास केला. त्यानंतर सभेत सतत आंदोलन, मोर्चे केली, निवेदनं दिली, परंतु आरोपींना आतापर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आमचा आज हा ढोल बजाव आंदोलन, डब बजाव आंदोलन तहसील कार्यालयावर. कारण जेणेकरून पोलिसांना आजपर्यंत जशी काही ही चंबल घाटी आहे एमपीतली, ते चंबल घाटीमध्ये ज्यावेळेस डाकू पळून जात होते तर डाकू पोलिसांना सापडत नव्हते. अशी परिस्थिती धुळे जिल्ह्यात झालेली आहे, शिंदखेडा तालुक्यात झालेली आहे. पोलिसांना आरोपी सापडत नाही. का सापडत नाही? कारण या तालुक्यामध्ये पोलिसांवर दबाव आहे, अशी आमची शंका आहे मनात, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. तिथले पालकमंत्री जे आहेत सन्माननीय जयकुमार भाऊ रावल यांचे संबंधित लोक आहेत, म्हणून त्यांना अटक करत नाहीत. त्यांना पोलीस पाठीशी घालताय, पोलिसांवर दबाव टाकून त्यांना पोलीस पाठीशी घालताय. म्हणून आम्हाला आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही आज शिंदखेडा तहसीलवर डब बजाव आंदोलन केलं आणि याच्या पुढच्या आंदोलन आमचा महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयावर डब बजाव आंदोलन राहणार आहे. या ठिकाणी दीपकदादा आहिरे, आदिवासी समाजाचे आमचे नेते, यांनी अगोदरच जाहीर केलेली जर न्याय मिळाला नाही तर प्रसंगी आत्मदहन सुद्धा आंदोलन केलं जाईल. काय झालंय की अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा म्हणून ते एक सुरक्षा कवच असताना, असा गुन्हा दाखल असताना सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही. कारण आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे अटक केली जात नाही. हा आमच्या आदिवासी भिल्ल समाजावरती मोठा अन्याय आहे. आणि या तालुक्यामध्ये आदिवासी भिल्ल समाजाबरोबर कोळी समाज आहे, दलित समाज आहे, ओबीसी समाज आहे. हा मोठा समाज भविष्यामध्ये एकवटेल आणि मोठं आंदोलन उभं करेल जर न्याय मिळाला नाही.